नमस्कार, मी मानसिंग सावरे. आजच्या जनसुनावणीमध्ये आम्ही त्याच्यामध्ये काही मुद्दे आम्ही कोणती आक्षेप घेतलेला आहे. तर त्या अनुषंगाने आम्ही काही लेखीसुद्धा आक्षेप घेतलेला आहे. या प्रकल्पाला या ग्रामीण पाचगावातला लोकांचा प्रखर आणि तीव्रतेनं विरोध आहे. त्याच्यामध्ये सविस्तर मुद्दे काही इतके 200 मांडू शकत नाही, पण त्याच्यामध्ये प्रदूषण आले, पर्यावरणाची हानी आली, वन्यजीवांचा आणि मनुष्याचा संघर्ष आला, शेती उद्ध्वस्त होईल, पाणी प्रदूषित होईल, पाणी मिळणार नाही. त्याचबरोबर आमचा ऐतिहासिक जो गड किल्ल्याचा जो मार्ग आहे तो सुद्धा पुरातत्व खात्याकडे नोंद येते, ती सुद्धा नष्ट होईल. जे भूगर्भ तपासणी म्हणजे पाणी येते सगळ्या गावाला पिण्याच्या पाण्याची स्कीम आहे ती सुद्धा उद्ध्वस्त होईल. आणि ही जनसुनावणीमध्ये खूप खोटारडे कागदपत्र जोडले. याच्यामध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे 2 कायदे, केंद्राचे जवळजवळ 4 ते 5 कायदे आणि महाराष्ट्र शासनाचे जवळजवळ 40च्या वर कायदे यांनी मोडून काढलेले आहेत. आणि हे ज्या वेळेला आम्ही पटवून द्यायला गेलो हे लोकांना कळत नाही, कारण त्यांचा ते वाचायला पाहिजे, त्याचा अभ्यास करायला पाहिजे, स्टडी करायला पाहिजे. माझी विनंती आहे कलेक्टर साहेबांना, अमोल येडगे साहेबांना, की सर आपण एक कमिटी स्थापन करावी. कमिटी स्थापन करून घेतल्यानंतर आमचा विरोधकांना तिथं घेऊन तिथला स्थानिक अभ्यास करावा आणि त्यानंतरच शासनाला अहवाल सादर करावा अशी माझी आणि माझ्या विरोधकांची पूर्ण मागणी आहे. कंपनीच्या वतीने आश्वासन दिलेलं आहे की सर्व अटींसाठी पाळल्या. अहो, इथं त्यांनी सांगितलं की अटीनिष्ठ इथं एका कुटुंबामधले 5-6 लोक असतील तर कुटुंब प्रमुखाचे घरातलीच माणसं ऐकत नाहीत. तर इथं तुम्ही या 5 गावातली जनतेतली लोकं तुम्ही कशी ऐकणार? अतिपूर्तता म्हणजे नेमकं काय? प्रस्ताव सादर केला याच्यामध्येच तुमच्या त्रुटी एवढ्या भयानक आहेत की त्या करतानाच म्हणजे त्याचा गांभीर्याने विचार व्हायला पाहिजे. आणि त्याच्यावर आम्ही सविस्तर कोर्टात त्यांच्या विरोधात जाणार आहोत. कोर्टामध्ये लढाई तुम्ही जिंकाल असं वाटतं? नक्कीच 100% आम्हाला माहिती आहे, कारण हे हरित लवाद असेल, फॉरेस्ट असेल, हे राखीव वनक्षेत्रामध्ये येतं, विशाळगड गॅझेटमध्ये येतं, मासाई संवर्धनामध्ये येतं. यामुळं प्रश्नच नाही. यांना काय परवानगी एन्व्हायरमेंटची जरी मिळाली तरी पुढच्या क्रिया पुढं पार पडतील, कारण असं होणार नाही. कारण आम्ही न्यायालयीन लढ्यामध्ये आम्ही 100% जिंकणार आणि जिंकणारच. रोजगाराच्या मोठ्या संधी काहीच नाही. खरं तर प्रकल्पग्रस्ता ज्या प्रकल्पधारकांनीच सांगितलं की आम्ही 25 लोकांना रोजगार देऊ. मी तर सांगतो आम्ही रोजगार, आमची पर्यावरण संस्था आहे, मी तर म्हणतो की सावडी तालुक्यात 8 कोटी झाडं लावतो. 8 कोटी लोकांना किती झाडं लावायला किती खड्डे मारावे लागतील, किती पाणी घालावं लागेल, संवर्धन करावं लागेल, यासाठी आम्ही रोजगार देतो. या आम्ही तुमच्यासोबत तुम्हालाच रोजगार देतो. आणि दुसरी गोष्ट त्यांनी काय सांगितलं की रोजगार आम्ही देणार म्हणून. तर खरं तर 2005 पासून 2025पर्यंत ज्यांनी रोजगार मागितला याचं कुठंही शासकीय लेवलला गॅजेट नाही, कुठेही मागणी नाही. माहिती काढून बघा, RTI टाकून बघा, त्यामध्ये कुठेही नोंदी नाहीत. हे फक्त पैसा मिळवण्याचा फंडा आणि जनतेला गंडा एवढाच विषय आहे. जनसुनावणी कशी हे दाखवलं. मी तानाजी मारुती गवंदे, सह्याद्री पर्यावरण बहुउद्देशीय अध्यक्ष. आज जी पर्यावरण विषयक जनसुनावणी होत आहे मुळात हीच बोगस आहे. कारण ह्या जनसुनावणीची जी महाराष्ट्र सरकारनं लीजसाठी जमीन दिलेली आहे त्याची मुदत 2024लाच खतम झालेली आहे. त्यांना फॉरेस्ट क्लिअरन्स कुठलंही मिळालेलं नाही, केंद्र सरकारचं कुठलेही परमिशन मिळाले नाही. म्हणून ही जनसुनावणी बोगसच आहे. आणि ही जनसुनावणी मुद्दाम म्हणून जनतेला त्रास देण्यासाठी लादलेली आहे. ह्या जनसुनावणी सरळ बोगस आहे असं माझं मत आहे. आणि या जनसुनावणीचा विचार करून कलेक्टर साहेबांनी हे सर्व जनसुनावणीचं प्रकरण आहे हे इथंच बंद करावं कायमचं, असं आमची सर्व नागरिकांची आणि मी अध्यक्ष म्हणून माझी मागणी आहे. एक मिनिट मुद्दा चांगला पाहिजे.